नमस्कार, मी डॉक्टर अनुपमा लाभे. तर आपला सब्जेक्ट कोणता आहे? इन्कम टॅक्स घेऊन आलेली आणि आपलं सुरू आहे हाऊस प्रॉपर्टी. आतापर्यंत आपले बरेचसे प्रॉब्लेम्स आलेले. आज पुन्हा आपण तशाच प्रकारचे एक प्रॉब्लेम घेणार आहोत आणि प्रयत्न करा तुम्ही, जेव्हा मी सॉल्व्ह करत असते तेव्हा तुम्ही पण तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. प्रॉब्लेम तुमच्या डोळ्यासमोर आहे, आपण एकदा त्याला वाचून घेऊया. मिस्टर गावंडे ओन्स वन रेसिडेन्शियल हाऊस. हे पाहता इथे यांनी काय म्हटलंय, एक रेसिडेन्शियल हाऊस आहे आणि पुढे तो म्हणालाय इज हॅव्हिंग 2 युनिट्स आणि त्याचे त्यांनी किती भाग केलेले? 2 भाग केलेले ऑफ आयडेंटिकल साइज, म्हणजे एक सारखे त्यांनी एका घराचे 2 भाग केलेले आहे. फर्स्ट युनिट ऑफ द हाऊस इज सेल्फ ऑक्युपाइड. 2 भाग केलेले, त्याचा एक कसा आहे सेल्फ ऑक्युपाइड आहे आणि एक कसा आहे लेट आउट आहे. Mr. Gawande and another unit is rented for ₹8,000 per month. 8,000 रुपये प्रति महिना त्यांनी ते काय गेलेले घर भाड्याने दिलेलं आहे. The rented unit was vacant for 2 months. आणि त्याच्यातलं हे घर 2 महिन्यांसाठी कसं आहे, वॅकेंट आहे. ठीक आहे. The particulars of the house for the previous year 1920 are as under. मागच्या वर्षी आपलं कुठलं आहे? प्रिव्हियस इयर 1920 आहे. त्याचे पर्टिक्युलर्स इथे दिलेले आहेत, बघूयात आपण ते काय आहे. स्टँडर्ड रेंट किती म्हटलेले त्यांनी? 1,62,000. काय दिलेलं आहे? तो पर ॲनम. पण आता जसं मी तुम्हाला म्हटलं की एक रेसिडेन्शियल हाऊस आहे आणि त्याचे 2 भाग केलेले आहे, म्हणजे जेव्हा आपण लेट आउट हाऊस प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन करणार आहोत तेव्हा आपल्याला याला काय करावं लागणार आहे? अर्ध घ्यावं लागणार आहे. म्हणजे 1,62,000च्या अर्धी आपल्याला स्टँडर्ड रेंट घ्यावा लागणार आहे जेव्हा आपण कॅल्क्युलेशन्स करू. तसंच म्युनिसिपल व्हॅल्युएशनचं पण आणि फेअर रेंटचं पण आपल्याला अर्धा भाग घेत जावं लागणार आहे. पुढे म्युनिसिपल टॅक्स पेड बाय मिस्टर गावंडे ड्युरिंग द इयर 15% ऑफ म्युनिसिपल व्हॅल्युएशन. हे जे म्युनिसिपल व्हॅल्युएशन दिलेलं आहे त्याच्या 15% त्यांनी काय पे केलेलं आहे? टॅक्स पे केलंय. मग आपल्याला तो टॅक्स पेड ते लिहावं लागणार आहे. लाईट अँड वॉटर चार्जेस किती आहे? 500 पर मंथ. जसं मी तुम्हाला सांगितलंय, लाईट अँड वॉटर चार्जेस झाले. इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन लोन आपला कशामध्ये जातो? अंडर सेक्शन 24(2) मध्ये जातो. नंतर लीज मनी झालं, लाईट अँड वॉटर चार्जेस, लीज मनी, इन्शुरन्स चार्जेस आणि रिपेअर्स. याच्यासाठी आपल्याला एक कंबाईंड डिडक्शन दिलं जातं ज्याचं नाव आहे स्टँडर्ड डिडक्शन. ते किती मिळतं आपल्याला? 30%. म्हणून आपल्याला याच्यासाठी वेगळं काही कॅल्क्युलेशन्स किंवा वेगळे काही डिडक्शन्स देण्याची गरज नाही आहे. कॉम्प्युट इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑफ मिस्टर गावंडे फॉर द असेसमेंट इयर 2021. ठीक आहे. लक्षात आलेलं आहे. आधी घेतलं तसंच प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून पहा, पण मी तुम्हाला इथे एकदा सॉल्व्ह करून देते आहे. चला, सगळ्यात पहिले आपण करूया. इथे आपण जसं नेहमी लिहितो इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टी ऑफ मिस्टर गावंडे. प्रीवियस इयर काय आहे? 2019-20. करंट इयर काय आहे? 2021-21. ठीक आहे. नेहमीप्रमाणेच आपण लिहूया पर्टिक्युलर्स. इथे लिहूया अमाऊंट. नेहमी दरवेळेला मी जसं सांगते तुम्हाला, अमाऊंट आपल्याला कशामध्ये लिहायची? रुपीज मध्ये. ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू. सगळ्यात पहिले आपण काय लिहित असतो? इन्कम फ्रॉम सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी. म्हणून कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी. आपल्याला माहिती आहे याचं NAV काय येत असतं? ऑलवेज नील. डिडक्शन्स आपल्याला मिळत असतं अंडर सेक्शन 24. कशाचं मिळतं? इंटरेस्ट ऑन लोन दिलेले इथे. पेड फॉर प्रिव्हियस इयर. हे पहा, इंटरेस्ट ऑन लोन ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस किती दिलेलं आहे? 1,500 पर मंथ. आता मी जसं तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे 1,500 पर मंथ आहे, म्हणजे आपल्याला 1,500 मल्टिप्लाइड बाय 12 करायचे. किती आले? 18,000. पण 18,000 हे पूर्ण घराचे आहे. आपल्याला काय करायचंय? आपण सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीचा विचारात घेतोय, त्याच्यामुळे आपल्याला फक्त सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीचा जो पोर्शन आहे इंटरेस्टचा तो घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला हाफ पोर्शन घ्यायचा आहे. म्हणून आपलं जे येणार आहे 18,000च्या अर्ध, म्हणजे किती येतं? 9,000.
मग 9,000 आपण इथे लिहिणार. याचं फक्त आपल्याला डिडक्शन्स मिळालेले आहेत, म्हणून इन्कम फ्रॉम एसओपी आपलं किती झालेलं आहे, मायनस मध्ये आले. एसओपी म्हणजे सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी, किती आलेले मायनस मध्ये आले 9,000. आता आपण काय करणार इथे, कॅल्क्युलेशन ऑफ लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. ठीक आहे, चला तर आपण बघूया. आता जे जे दिलेले आहे त्याच्या आपण सगळ्यात पहिले काय करत असतो, फेअर रेंटल व्हॅल्यू आणि म्युनिसिपल व्हॅल्युएशनचा आपण सगळ्यात पहिले कंपॅरिझन करत असतो. आपण पुन्हा घेऊया. FRV किती दिलेले आपल्याला, FRV म्हणजे फेअर रेंटल व्हॅल्यू दिले 1,85,000. पुन्हा 1,85,000 जी दिलेली आहे ती दिलेली आपल्याला पूर्ण घराची, पण आपल्याला काय घ्यायचे, अर्ध्या घराची. अर्ध्या घराची किती आली, 92,500. म्हणून आपण इथे किती लिहिणार, 92,500. ठीक आहे. नंतर दिलेला आहे आपल्याला फेअर रेंट, सॉरी एक मिनिट हा, म्युनिसिपल व्हॅल्युएशन. आता घेऊया आपण म्युनिसिपल व्हॅल्युएशन. म्युनिसिपल व्हॅल्युएशन किती दिले, 1,90,000. 1,90,000 हे सगळं काय आहे, पूर्ण घराचे, म्हणून त्यालाही आपल्याला अर्ध करावं लागणार, म्हणजे ते घेणार आपण 95,000. बरोबर आहे. काय केलं आपण, लक्षात घ्या, हे पूर्ण घराच्या दिलेलं आहे आपल्याला व्हॅल्युएशन, पण आपल्याला आपण लेट आउट हाऊस प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करतोय, म्हणून त्याच्याशी संबंधित जेवढी अमाऊंट आहे तेवढीच घ्यावी लागणार आहे. मग 1,62,000, 1,90,000, 1,85,000 हे पूर्ण घराचे आहेत, म्हणून आपण त्याला अर्ध अर्ध गेलं आणि इथे आपण त्याचं कॅल्क्युलेशन करणार. आता आपण या दोघांना हे करतोय, तर याची कंपॅरिझन काय होते, विच एव्हर इज मोर. या दोघांपेक्षा मोठं काय आहे, 95,000, म्हणून आपण इथे काय ठेवलेले, 95,000 विचारात घेतले. आता याची कंपॅरिझन आपण कशाशी करणार आहे, स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट किती दिलेले आपल्याला, 1,62,000. 1,62,000ला पण पुन्हा आपल्याला काय करावं लागणार आहे, अर्ध करावं लागणार, म्हणजेच अमाऊंट किती आली, 81,000. आता आपण काय करत असतो, विच एव्हर इज लेस इज एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू. आता कमी काय याच्यातलं, 81,000. मग हा काय झालाय आपला एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचं आहे, ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड. ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड. चला सांगा बरं, ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड किती आहे, आपण इथे पाहिलेलं आहे, अनदर युनिट इज रेंटेड फॉर 8,000 पर मंथ. ते पूर्ण 12 महिन्यांचं घेते पहिले, 8,000 पर मंथ. 8,000 इंटू आपल्याला काय करायचं आहे, 12, किती आलं त्याचं उत्तर आलं, 96,000. पण हे घर जे आहे ते त्यांनी काय म्हटलंय, युनिट वॉज वॅकंट फॉर 2 months, म्हणजे आपल्याला 2 महिन्यातलं याच्यातला वॅकन्सी अलाउन्स द्यायचा आहे. किती आहे, 8,000 मल्टिप्लाइड बाय 2 महिने म्हणजे आलं 16,000. म्हणजे आपलं हे जे ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड जो आलेला आहे तो किती आलाय, 80,000. बरोबर आहे. आता आपण याच्यासाठी काय लावत असतो, विच एव्हर इज मोर इज ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. या आणि याच्यातली कोणची मोठी आहे, 81,000, म्हणून आपली ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू जी आलेली आहे ती आलेली आहे 81,000. बरोबर आहे, कळलंय इथपर्यंत. पुन्हा एकदा सांगते, सगळ्यात पहिले आपण सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीचं जो नेट ज्याला आपण म्हणतो नेट अॅन्युअल व्हॅल्यू जी आहे ती कशी असते, मायनस म्हणजे नील असते, कारण त्याच्यापासून आपल्याला कुठलं उत्पन्न मिळत नाही, म्हणून त्याच्यापासून आपण नेट अॅन्युअल व्हॅल्यू सुद्धा काय समजत असतो, 0. पण आपल्याला अंडर सेक्शन 24 चे डिडक्शन्स मिळतात, ते फक्त 2 डिडक्शन्स. पहिलं म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस, म्हणजे घर बांधण्यासाठी आपण जे लोन घेतलंय त्याच्यावरचा इंटरेस्ट जो आपण मागच्या वर्षी पे केलेला आहे तो आपण पहिले मायनस करत असतो. आणि दुसरं 1/5 ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट रेट. बरोबर आहे. जो प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट जो आपण पे केलेला आहे, प्री कन्स्ट्रक्शन म्हणजे काय असतं, घर पूर्ण व्हायच्या आधी आपण जेवढा इंटरेस्ट जो लोन वरती दिलेला आहे त्याला 5 भागामध्ये आपण डिवाइड करत असतो, विभाजित असतो, आणि त्याच्यानंतर जो 1/5 आहे तो ज्या वर्षी घर कंप्लीट होतं त्या वर्षापासून 5 वर्षापर्यंत आपण त्याचं डिडक्शन हे देत असतो.
म्हणून आपण इथे काय केलंय तर प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट नव्हता आपल्याकडे, आपल्याजवळ फक्त जो आहे तो आहे कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट पेड ऑन कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस प्रॉपर्टी फॉर द प्रिव्हियस इयर. तो पूर्ण येत होता आपला 18,000, 1,500 रुपये महिना म्हणजे 18,000 रुपये वर्षाचे. पण आपण काय केलंय त्या घराला, म्हणजे एक घर होतं त्याला 2 भागांमध्ये विभागलेलं आहे, एक सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी आणि दुसरं लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. सेल्फ ऑक्युपाइड साठी आपलं वेगळे कॅल्क्युलेशन असतं आणि लेट आउट साठी आपलं वेगळं कॅल्क्युलेशन असतं. म्हणून आपण जे सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी त्याचं इंटरेस्ट ऑन लोन अर्ध दिलेलं आहे 9,000. म्हणून आपल्याला जे इन्कम झालेलं आहे ते ऍक्च्युअली इन्कम न होता आपण तिथे मायनस मध्ये दाखवलंय इन्कम फ्रॉम सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी 9,000. ठीक आहे. त्याच्या पुढे आपण काय केलंय लेट आउट हाऊस प्रॉपर्टीचं आपण कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केलेली आहे. मग आपण जे नेहमीप्रमाणे फॉर्म्युला वापरतो, पहिले फेअर रेंटल व्हॅल्यू आणि म्युनिसिपल व्हॅल्युएशन यांची कंपॅरिझन. जे मोठा आहे त्याला आपण पहिले कन्सिडर करतो, त्याच्यानंतर जर स्टँडर्ड रेंट दिला असेल तर त्याची कंपॅरिझन आपण या दोघांपैकी जे मोठा आहे त्याच्याशी करतो. मग आपण त्याला नाव देतो एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू विच एव्हर इज लेस. जेव्हा स्टँडर्ड रेंटशी आपल्याला कोणाशी कंपॅरिझन करायची असते तेव्हा आपण विच एव्हर इज लेस म्हणत असतो, विच एव्हर इज मोअर नाही. म्हणजे एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू आहे त्याच्याशी आपण जो ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड म्हणजे घर मालकाच्या हातात ऍक्च्युअली जेवढा रेंट आलेला आहे तेवढा. आता त्याच्या हातामध्ये त्यांनी 8,000 पर महिना प्रति महिना याप्रमाणे ते घर भाड्याने दिलेले, पण त्याचं घर जे आहे पूर्ण वर्षभर भाड्याने गेलेलं नाही आहे. 2 महिने ते कसं होतं व्हॅकंट. म्हणून आपण 8,000 मल्टिप्लाइड बाय 12 महिने घेतलेले आहे, गुणिले 12 घेतले, ज्याचा उत्तर आले 96,000. त्याच्यातनं आपण 2 महिन्याचा वॅकन्सी अलाउन्स म्हणजे घर रिकामं राहिलं त्याचा अलाउन्स आपण दिलाय जो की येतो 16,000. म्हणून ऍक्च्युअली याला मिळालेला जो रेंट आहे तो किती आहे, प्रत्यक्षात याला मिळालेलं जे भाडं आहे ते येत आहे 80,000. बरोबर आहे. मग आपण या 80,000ला एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यूशी कंपेअर केलेलं आहे आणि आपल्याला लक्षात आलंय विच एव्हर इज मोर म्हणजे एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू ही ऍक्च्युअल रेंटल व्हॅल्यू पेक्षा मोठी असल्यामुळे एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू इज अॅन्युअल रेंटल व्हॅल्यू. ठीक आहे. त्याला आपण ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू म्हणतो. ती किती आलेली 81,000. चला आता पुढे म्युनिसिपल टॅक्सेस. आपण याच्यावर मायनस काय करत असतो, म्युनिसिपल टॅक्सेस किती दिलेले आहेत बघूयात आपण. इथे त्यांनी हे 15% ऑफ म्युनिसिपल व्हॅल्युएशन. मिस्टर गावंडे म्युनिसिपल टॅक्स पेड बाय मिस्टर गावंडे ड्युरिंग द इयर ऍक्च्युअली पे केलाय किती 15%. 15% कशाचा आहे, म्युनिसिपल व्हॅल्युएशनचा. पण जसं मी तुम्हाला म्हटलं पूर्ण 1,90,000 घ्यायचंय का नाही, आपल्याला किती घ्यायचंय म्युनिसिपल व्हॅल्युएशन 1,90,000च्या अर्ध म्हणजे 95,000. आता हे जे 95,000 आलेले आहे त्याच्या किती पर्सेंट घ्यावं लागणार आहे आपल्याला, त्याच्या 15%. बरोबर आहे. ते किती आलंय 14,250. म्हणजेच म्युनिसिपल टॅक्सेस किती आले 14,250. बरोबर आहे. आता हे 81,000 आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. 66,750 जी आहे ती आपली आलेली आहे नेट अॅन्युअल व्हॅल्यू. लक्षात आलंय 66,750 आपली नेट अॅन्युअल व्हॅल्यू आलेली आहे. याच्या नंतरचे आपल्याला डिडक्शन्स कोणते द्यायचे, डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. सगळ्यात पहिलं स्टँडर्ड डिडक्शन ते किती द्यायचं असतं 30%. 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू. लक्षात घ्या आपल्याला सगळ्यात पहिलं जे डिडक्शन द्यायचंय ते स्टँडर्ड डिडक्शन द्यायचंय जे किती असतं 30% ऑफ NAV. मग आता याचे आपल्याला काय करावे लागणार, 30% काढायचे. ते येतात 20,025. याला आपण आतमध्ये घेऊया. कशाचं काढले आपण ते 66,750 आपण काढलेलं आहे, जे आलेलं आहे आपलं 14,250 जे आलेलं आहे आपलं ते आलेलं आहे म्युनिसिपल टॅक्सेस. ते आपण मायनस केलेले आहे आपला जो 81,000 जो आलेला आहे त्याच्यात. चल पुढे नंतर दिलेले आपलं सेकंड
सेकंड काय आहे, इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन किती आहे, अर्ध अर्ध करायचंय. आपल्याला माहिती आहे इथे किती आलेले, 9,000 रुपये. म्हणून आपण इथे किती लिहिणार आहे, 9,000. जेव्हा आपण हे 9,000 इथे घेतलेले आहे, अर्धे इथे घेतलेले आहे, अर्धे इथे, म्हणजे टोटलचे इंटरेस्ट पे गेलेला होता तो होता आपला 18,000. थर्ड जे येतं ते 1/5 रिकन्स्ट्रक्शन. रिकन्स्ट्रक्शन आहे का, नाही. म्हणजे टोटल डिडक्शन जे आपल्याला मिळणार आहे ह्याच्यातनं ते 29,025 हे टोटल डिडक्शन आपल्याला याच्यातून कॅल्क्युलेट करायचे. चला, अजून काही दिलेलं आहे का, अजून काही आपलं राहिलेलं आहे का, नाही, काहीच नाही. सगळं व्यवस्थित आपलं त्याच्यामध्ये आपण घेऊन झालेलं आहे. आपल्याला अनरिअलाइज्ड रेंट, रिकवर्ड वगैरे काही प्रॉब्लेम मध्ये दिलेला नाही आहे. फक्त वॅकन्सीचं दिलं होतं 2 महिन्याचा, जो आपण वॅकन्सी त्याच्यातून मायनस केलेला आहे. अनरिअलाइज्ड रेंट जर दिला असता तर तो आपण तिथे ऍड केला असता म्युनिसिपल टॅक्सेस नंतर, आणि त्याच्यानंतर आपण हे डिडक्शन्सचं पाहिलेलं असतं. पण कुठेही तो दिला गेलेला नाही. चला आज समोर मग 66,750 त्याच्यात आपल्याला मायनस किती करायचे, 29,025, म्हणजे आपलं 37,725 जो आहे हा काय झालेला आहे आपला इन्कम फ्रॉम लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. इन्कम फ्रॉम लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. पण आपल्याला काय काढायचे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. म्हणून जे आपल्याला जो लॉस आलेला होता सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीचा तो पण याच्यातनं मायनस करायचे, आणि जे आन्सर येणार त्याला आपण म्हणणार आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. किती आले, 28,725. 28,725 हे आहे आपलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हे कोणाचं इन्कम झालं, इन्कम ऑफ मिस्टर गावंडे फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आलेले लक्षामध्ये. पुन्हा एकदा आपण या प्रॉब्लेमला बघूया. चला एकदा पुन्हा सांगते मी काय आहे, कसं दिलेलं आहे ते. यांनी दिलेलं आहे वॅकन्सी 2 महिन्याचं, त्याच्यामुळे आपलं तशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन करतो आहे. सगळ्यात पहिले SOP पाहिलं. SOPचं आपण पाहिलंय, त्याच्यामध्ये आपल्याला डिडक्शन फक्त किती रुपयाचं मिळणार आहे, 9,000 रुपयाचं, ते आपण इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं पेरेंटल व्हॅल्यू आहे. पेरेंटल व्हॅल्यू जी आहे ती आपली कॅल्क्युलेट झालेली आहे. 92,500 अर्ध घेतलेले आहे. म्युनिसिपल व्हॅल्युएशन पण आपण अर्ध घेतलेलं आहे. ठीक आहे, इथे अमाऊंट्स आहे आपल्या. या प्रत्येक अमाऊंटला अर्ध करायचं आहे, कारण घर पूर्ण घराचं व्हॅल्युएशन दिलेलं आहे. पण आपल्याला जेवढी आपण लेट आउट हाऊस प्रॉपर्टी आहे तेवढ्याच कॅल्क्युलेशन इथे पाहतो आहे. अशा प्रकारे प्रत्येक व्हॅल्यू आपण अर्धी केली, त्याचं आपण कंपॅरिझन केलं. इथे 95,000 स्टँडर्ड रेंट होता 81,000. 81,000 कसा काढलेला आहे, 1,62,000ला आपण काय केलेलं आहे, अर्ध केलेलं आहे. मग या दोघांमध्ये विचेवर इज लेस म्हणून 81,000 आलाय. 8,000 आपला पर मंथ रेंट दिलेला मिळालेले आपल्याला ऍक्च्युअली, म्हणून तो घेतला आहे. त्याच्यातनं 2 महिने आपलं घर हे होतं, वॅकेंट होतं, म्हणून आपण 2 महिन्याचं याच्यातनं डिडक्शन दिलेलं आहे. आपलं 80,000 आलंय. पण आपल्याला हे माहिती आहे की दोघांमध्ये काय पाहिजे, विचेवर इज मोर, म्हणून आपल्याला काय मिळतोय 81,000. म्हणून आपण 81,000चं इथे कन्सिडर केलंय. बाकीचे कॅल्क्युलेशन्स म्युनिसिपल टॅक्सेस आपण याच्यावरती 15% कॅल्क्युलेट केलेलं आहे. नंतर डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 30% जो आपलं नेट ॲन्युअल व्हॅल्यू आले त्याच्यावरती कॅल्क्युलेशन झालंय. मग इंटरेस्ट, आणि अशा प्रकारे आपली फायनल अमाऊंट निघालेली आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. स्वतः करून पहा एकदा प्रॉब्लेम. यानंतर जे घेणार आहे ते आता मी 2 हाऊस प्रॉपर्टीजचं घेणार आहे, जे की आयडेंटिकल युनिट्स नसणार आहे, वेगवेगळे युनिट्स असतील त्याचं कॅल्क्युलेशन. ठीक आहे, चला धन्यवाद.